नमस्कार, मी सौ मिनाली जोशी आपल्या सर्वांचे स्तोत्र मंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। धन्यवाद। श्री अधिक मास महात्म्य। अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना, यालाच मलमास, धोंडामास, संसर्प मास असेही संबोधतात। दर 3 वर्षांनंतर म्हणजे 32 महिने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो। अधिक महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून याला मलमास असेही म्हणतात। श्री अधिक मास महात्म्य अध्याय क्रमांक 6 आजच्या भागात आपण श्रवण करणार आहोत। श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमो माता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा। आता ऐका श्रोतेजन, अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे। पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू, कथा अळूमाळू वदतसे। भगवन् मलमासे वै दीपदानस्य यत्फलं, तत्सर्वं ब्रूहि मे देव, लोकानाहितकाम्यया। श्री विष्णुर्वाच, शृणु देवी प्रवक्ष्यामि, रहस्यं पापनाशनं, यत्कृत्वां पितृहा गोघ्नो, ब्रह्महा गुरुतल्पगः, विघाती कूटसाक्षी वा, सर्वपापकरोति वा, मुच्यते नात्र संदेहो, विष्णुलोकं स गच्छति। प्रश्न करीतसे श्री लक्ष्मी, वदतसे कैवल्यधामी, तेची श्रवण कीजे तुम्ही, पापक्षया ते जाणपा। जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे, एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पै। तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था, मज निरोपी जे तत्वता, जेणे भवव्यथा निवारे। कवण पापाची रासी, नष्ट होती दीपदानेशी, पूर्वी ऐसी या वृत्तासी, आचरून पुण्यराशी तो झाला। हे आद्यंत निरूपण, मज करवाजी श्रवण, तव बोले जनार्दन, ऐके कथन पुढारी। पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक, कुटिल लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी, माता पित्या ते त्यजुनी आधी, मातृगमनी दुराचारी, भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, स्नुषा भगिनी कन्यतेही, याते रतजो स्वदेही, ऐशी महापातके अपार। तया पापाचे क्षालन, होय केलिया दीपदान, आता पावे तो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा। अधिक मासी मासवरी, केशवा अर्पण दान करी, प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मास वरी पै द्यावे। स्नान कीजे प्रातः काळी, गंगा यमुना सागर जळी, अथवा सरोवराचे पाळी, कीजे प्रतिदिने स्नानाते। हेही न घडे कवणाते जरी, वापी कूप तडागाचे परी, स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके। शरीरी सामर्थ्य नसलिया पाही, प्रवाह जावया शक्ती नाही, शीतोदक नसे संवर्तेही, तरी बाध नाही उष्णोदका।
सम्पूर्णफलदं सम्यक् स्नानमुष्णेन वारिणा शीते द्विगुणमेवास्यात् कूपे तश्च चतुर्गुण नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्यां ततो दश सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्योश्च संगमे। संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जाण शीतोदकी वापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जाण पाळ नदी तीराची या ठाई जाण दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जाण घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराचे तीरीही संकल्पयुक्त स्नान केले जिही तरी सहस्त्रगुणे पुण्य जोडे ऐसे स्नान विधीते सारून मग कीजे देवतार्चन स्वये ताम्रपात्री आज्य घालून दीप लावून ठेविजे मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीपपूजन करुनी जाण द्यावे दान ब्राह्मणाते दक्षिणे सहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निपाप सुख अमोपते पावती आयुरारोग्य संतती अपार चुके यमयातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार ये विषयी आन विचार न घडे साचार जाणपा शतजन्मोत्थितं पामं मासार्धेनैव गच्छति जन्मान्तरसहस्रेस्तु यदघं समुपार्जितम्। सप्तजन्मार्ती जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लेप तोही अमोप झडतसे परी श्रद्धा पुरस्कर पाही नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णय दीपदानाचा पर्वविधी जळकुंभ ठेविजे आधी परिपूर्ण जलसंधी पूजा विधी करोनिया तयावरी मग दीप ठेवुनी जळकुंभासहित दीजे दानी एकमासवरी प्रतिदिनी करिता निर्वाणी फळलाभे स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोही ते सौभाग्य अथवा विधवेते समान पुण्याते पाविजे वरकड करिता यज्ञ दान द्रव्य पाहिजे तया लावून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कर करावे जाण श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही भाव धरोनी देही अति आदरे अर्पिजे नाना परिघृत मिश्रित अपूप अन्ने यथास्थित षड्रस पक्वान्ने बहुत ब्राह्मणा ते अर्पावी गुभू हिरण्य दानांनी जो अर्पी भूदेवा लागुनी मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो आयुरारोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होत क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्रघाय स्त्रियांते वैधव्य नाही कुमारी ते निज भ्रतार तोही सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐशिया नित्य करावे पुराण श्रवण रात्रौ कीजे हरि जागरण प्रातः काळी प्रातः स्नान दीपदान यथाविधी
पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्मा नामे द्विजपाही पुत्र कलत्र सर्व आप्तही स्त्रीयुक्त नांदतसे भिक्षा मागून नित्यानित्य कुटुंबाते संरक्षित तयावरीही अतीत असलिया सांभाळीत माध्यान्नी धन्य ऐशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कार न मानी समयी आलिया अतीत लाहे लाहे दुणावत तया ते असे तोषवीत भोजन पाने आदरेसी भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्रहक कैचा तेथे परी समयी असेल ते यथारुची संपादी स्वपुत्राची आशा न धरी मनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी न उरो आपणा दुसरे दिनी परी खेद मनी मानिना ऐशी स्त्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ तयावरी तुष्टे हो गोपाळ पावे दयाळ संकटी परी ऐसे वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी सदा वर्तता सदाचारी पाहे मुरारी कसवटी तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची मानी उत्कृष्ट मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी असो आता पाल्हाळ बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत गृहीत धेनु सेवा नित्य करीत उदर भरी ऐसिया परी नित्य करुणी प्रात स्नान वरी करतसे जपत ध्यान मग करुनिया भिक्षाटन अतीता सहित भोजन करीतसे धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर नाही तरी असाक्षी भोजन प्रकार न घडो निर्धार देहाते अतिथी बैसवुनिया द्वारी स्वगृही भोजन जो करी सोयर्याची प्रार्थना करी बरविया परी मिष्टान्न ऐसे भोजन घडे जयासी तरी नरकी वास तयासी ते भोजन मांस भक्षणासी उदक प्राशने रुधिर अतिथी अभ्यागता विरहित भोजन घडे जयाते नित्य तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे ऐसा सुशर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी रात्रो करी हरी जागरी तेणे तुष्टे नारायण ऐसी करिता काळक्रमणा पैसा वीची सत्कारणा तव मलमास प्रवर्तता जाणा करी विचारणा मानसी म्हणे संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी कवणे करावे दानासी व्रत प्रभावासी याची पै मी तव दरिद्री अत्यंत न घडेची परमार्थ दानधर्म यथास्थित न घडे किंचित मजलागी ऐशी चिंता परमहृदयी उद्भवली तयाशी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्खदशा पाही या वाचे प्रतिदिनी मौन्य धरून पुराणी बैसतो जाऊन तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण यथा निवृत्ती तोची बोध चित्ती ठसावून म्हणे हेची करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजनिष्ठे पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणा प्रती ऐसा नेम चालविला प्रीती काय निश्चिती वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी दीप लावून घृतेसी सन्निधेसी ठेवित पूजा करून संकल्पयुक्त प्रातःकाळी अर्पु ब्राह्मणाते ऐसा नेम करून हृदयात
प्रातस्नानाते जातसे तब घरची निद्रिस्थ सर्वही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडाळक तेथे पाही मूषका लागी डसितसे तेथे दीप ज्योती मंद झाली मूषक न देखे नेत्र युगळी मग मार्जारे ते वेळी केली नव्हाळी ते ऐका आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसावीत युक्तीने मूषक दृश्य व्हावात तेणे म्हणून केला उपाव तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परी नवल वर्तले थोर ऐका समग्र भाविक हो तया मार्जारे ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी बैसविताची तात्काळी देखे नेत्र कमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करुनी आला तो हा चमत्कार देखिला मग बोलता झाला ते वेळा विमानस्थाते ते काळी म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो म्हणा या बिडाळके पुण्याचरणा केले म्हणून वाहिला विमानी तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी संत संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जाण तैसा संवाद ऐकूनिया ऐसा चित्त उद्विग्न ते झाले म्हणे हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युता अनंता माधवा करुणार्णवा दीनबंधो कवण पुण्याची यारासी बिडाळक आचरला देहासी नेणे पूर्व सुकृताच्या राशी म्हणून विमानासी प्राप्तता हे जगदीशा जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदना क्षीराब्धिक्षायी नारायणा करुणाघना दीनबंधो मी तव अभागी पूर्ण नेणेच कधी पुण्यचरण मज पापिया ते स्वर्ग भुवन प्राप्त कोठून होय पै ऐसा सद्गदित अंतरी परमद्रवला हृदय मंदिरी अश्रू चालले नेत्रद्वारी करुणास्वरी भाकित तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करुण तात्काळ वाहिला विमानी या लागी केले पुण्याचरण ते कदापि वाया न जाय जाण वाया गेलिया येईल उणे ब्रीद पूर्ण तोरडी असे स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे भलत्या रीती तेणे संतोष श्रीपती अधोगती नवजाय धन असुनिया पदरी जो दान धर्मा ते न करी तया पापिया नरक अघोरी जन्मवरी सुटेचिना म्हणून अवचिता नरदेहो सुखते लाधला पहाहो न विचारता न्यायो करी संचयो धनाते ऐसी वयसा संसारी वेचिता केवी घडे सार्थकता तेची वयसा निघोनी जाता मग धनवार्था केवती संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्याते तेथील जेथील तेथे निजात्मा धर्म नेणे काही जडला प्रवाही जन्म पंक्ती हाची जाणोनी अभिप्रावो कृपाळू जो देवाधिदेवो म्हणून सुलभ उपावो निर्मुनी ठेविला जनाते म्हणून सुशर्मा द्विजवर वर्ततसे दरिद्राचार परिचित्ती धरून निर्धार केला उद्धार स्वयं तेणे नवियोगमवाप्नोति दीपदान प्रभावतः आधयो व्याधयश्चैव दीपदानात् प्रणाशितः
भीतो भयात् प्रमुच्यते बद्धो मुच्यते बन्धनात् ब्रह्महत्यादिभिः पापैर्दीपदानप्रभावतः सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति। अत्राप्युदाहरन्तीमितिहासं पुरातनम्। या लागे प्राणिया ते पाही सुलभ उपाव निर्मिला मही म्हणोनी आचरावे देही सार्थकता पाही अनायासे। ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणोनी तुम्हा श्रुतेजन केले निरोपण यथामती। तरी ग्रंथांतरी ठेवूनी विश्वास स्वये करा हो या व्रताचा सायास। जेणे चुके हो गर्भवास चुके अनायासे जन्मपंक्ती। येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन। येर अभाविकते पतन न चुके जाण निर्धारे। ऐका भावार्थासी कारण तुळसी दळे संतुष्टे जनार्दन। म्हणोनी गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूचे। हाची जाणोनी निर्धार वाग्वल्ली तुलसी दळसाचार। तेणे अर्चिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया। स्वस्ति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षष्ठोऽध्याय गूढः। श्रीकृष्णार्पणमस्तु इति षष्ठोऽध्यायः। ओम श्री कृष्णाय नमः। भगवान श्री पुरुषोत्तम नारायण की जय।